बीएमसीमध्ये पक्षांना बळकटी देण्यासाठी महिला शक्ती उतरणारे आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष माजी नगरसेवक रिंगणातून बाद झालेले आहेत। निवडणुकीमध्ये महिला उमेदवार नवे चेहरे द्यावे लागणार आहेत। अनेक पुरुष नगरसेवकांच्या जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत। महिला उमेदवार शोधण्यासाठी पक्षांच्या महिला शाखा सक्रिय झाल्यात। पक्षांवरती महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव पुन्हा एकदा निवडणुकीच्या या रिंगणामध्ये सक्रिय होताना दिसतील। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, नवीन उमेदवार नवे चेहरे शोधण्याची धुरा आता महिला आघाडीच्या खांद्यावर आली आहे। कशा पद्धतीने महिला आघाडी सक्रिय होतीये? सध्या आपण जर पाहिलं तर अनेक पुरुष माजी नगरसेवकांचा जो आहे तो पत्ता कट झालेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण की आरक्षण सोडत जी ती नुकतीच जाहीर झाली आणि त्याच्यानंतर सोडतीत जे माजी पुरुष नगरसेवक होते ते त्यांचे वॉर्ड, त्यांचे विभाग जे आहेत ते महिला आरक्षित झालेले आहेत। त्यात विशेष बाब म्हणजे की मकरंद नार्वेकर यांचा विभाग वॉर्ड जो आहे तोही महिला आरक्षित झालेला आहे। पुढे आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे वांद्रे येथील जे नगरसेवक होते आसिफ झकेरिया त्यांचा वॉर्ड सुद्धा महिला आरक्षित झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे राष्ट्रवादीत असलेले कप्तान मलिक यांचा वॉर्ड सुद्धा महिला आरक्षित झालेला आहे। त्यामुळे आता या अनेक वॉर्डात म्हणजे 50% आरक्षणामध्ये हे वॉर्ड जे ते महिला आरक्षित झालेले आहेत। त्यामुळे नव्यानं महिलांची शोध मोहीम आता प्रत्येक पक्षाला घ्यावी लागेल आणि ही महिला शक्ती आता मुंबई महानगरपालिकेत जे ते पक्षाचं नेतृत्व बळकट करताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे ज्या ठिकाणी 2017 मध्ये पुरुष नगरसेवक निवडून गेले होते त्या ठिकाणी आता महिलांचे चेहरे जे ते प्रत्येक पक्षाला द्यावे लागतील ज्या ठिकाणी महिला आरक्षित झालेल्या आहेत। त्यात महत्वाची म्हणजे की माजी महापौर किशोरी पेडणेकर असतील किंवा मग विशाखा राऊत असतील त्यांचा वॉर्ड जो आहे तो तसाच महिलांसाठीच राहिलेला आहे। त्यामुळे त्या दोन नेत्या सुद्धा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे असे अनेक नेते त्याच्यात मग अतुल शाह असतील, रवी राजा असतील। आता रवी राजा हे 20 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण आता त्यांचा वॉर्ड सुद्धा जो आहे तो महिला आरक्षित झालेला आहे। विरोधी पक्ष नेत्याचं काम जे ते त्यांनी केलेलं होतं काँग्रेसमध्ये असताना आता भाजपमध्ये गेलेत आणि त्यांचा वॉर्ड जो आहे तो महिला आरक्षित झालेला। त्यामुळे भाजपला त्या ठिकाणी महिला नेतृत्व द्यावं लागणार। त्यामुळे अशा अनेक ठिकाणी आता नवे महिला चेहरे देण्यासाठीची कसरत जी आहे ती प्रत्येक पक्षांना करावी लागणार आणि महिला नेतृत्व यामुळे आता नव्याने आणि त्या पुरुष सत्ताधारी वॉर्डमध्ये आता महिला नेतृत्व नव्याने पक्ष बळकट करताना आपल्याला पाहायला मिळतील। प्रज्ञा, अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।